नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे मस्त असाल आणि स्वतःची काळजी घेत असाल. तर आता प्रॉपर उन्हाळा जो आहे तो चालू झालेला आहे आणि उन्हाळा म्हटलं ना की थोडासा आहारात बदलसुद्धा आपल्या होत असतो आणि आपण करतही असतो. तर माझ्या आहारात बदल असा स्पेशल म्हटलं तर या दिवसांमध्ये ना दह्याचं प्रमाण आणि सॅलडचं प्रमाण मी जास्त करते. तसं तर मला सॅलड रोजच खायला आवडतं, पण कधी-कधी अनायसेपणे स्किप होऊन जातं. पण या दिवसांमध्ये ना मी दररोज सॅलड खाण्याचा प्रयत्न करते आणि हे दही जे आहे ते मी रात्री लावलं होतं आणि तेच दही मी यात टाकणार आहे. कारण मला ना फक्त दही खायला आवडत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये एक तर साखर खायला आवडते किंवा मग नुसतं मिठामधलं दही मला बिलकुल आवडत नाही. त्यामुळे मग मी हा पर्याय चूज करते की सॅलडमध्ये दही मिक्स करून खावं, जेणेकरून छान इनटेक आपल्या पोटामध्ये जात असतो. आणि तुम्हाला तर माहिती आहे दह्याचे किती फायदे आहेत, ताकाचे किती फायदे आहेत. तर ताक पिण्यापेक्षा मला असं वाटतं दह्याची कोशिंबीर बनवून खाल्ली तर ती माझ्यासाठी खूप जास्त बेटर होते. सो इथे मस्त अशी कलरफुल मी कोशिंबीर जी आहे ती बनवलेली आहे. यामध्ये मी काकडी टाकलेली आहे, गाजर असेल तर तुम्ही टाकू शकता आणि कांदा टाकलेला आहे, टोमॅटोसुद्धा टाकू शकता आणि मस्त ना बीट जे आहे ते मी किसून यावर टाकलेलं आहे. म्हणजे कसं असतं ना, बीटचे जे पीसेस करून टाकले तर ते खाल्ले जात नाहीत, पण जर असं किसून मी टाकलं ना तर घरात सगळ्यांनाच आवडतं. सो मी अशा प्रकारेच खाते बीट आणि मलासुद्धा पर्सनली खूप आवडतं. तर इथे मी ना नैवेद्यासाठी ताट भरत आहे आणि देवांना नैवेद्य दाखवून घेणार आहे. त्यानंतर मग जेवण करणार आहोत आम्ही. आणि मस्त इथं कोशिंबीर घेतलेली आहे मी. त्यानंतर मस्त भेंडीची भाजी आहे आणि त्याचबरोबर ना मस्त मुगाची उसळसुद्धा आहे, पापड आहे आणि चपाती बनवलेली आहे. तर आता नैवेद्य दाखवून मग आम्ही जेवण करून घेणार आहोत. कारण मलासुद्धा जायचं आहे क्लासेसला, त्यामुळे पटकन जेवण आवरून बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आवरून घ्यायच्या आहेत. क्लासेसला मी जाणार होती, पण अचानक मेसेज आला की आजचं क्लासेस जे आहे ते कॅन्सल झाले होते. सो मी थोडासा मग आराम केला आणि त्यानंतर म्हटलं चला आज मोठं काम करूया. खूप दिवसापासून ना मला ही गॅलरी माझी क्लीन करायची होती. तुम्ही बघू शकता त्याची अवस्था, कारण जसं मी सांगितलं की लिकेजचं काम चालू आहे बिल्डिंगमध्ये. सो त्यामुळे ना खूप जास्त सिमेंट, माती वगैरे या सगळ्या गोष्टी, धूळ खूपच जास्त झाडांमध्ये येऊन बसल्या होत्या. आणि त्यामुळे ना मी आज म्हटलं की चला आपल्याकडे वेळ आहे तर हे सगळं क्लीन करून घ्यावं. कारण झाडांची ना खूप नासधूस होते, यामुळे सिमेंटचे जे गोळे वगैरे पडले होते तर ते मी आधी क्लीन करून घेते. सगळी गॅलरी मी स्टेप बाय स्टेप क्लीन करणार आहे. सगळी झाडं जी आहेत ती मी एकत्र काढणार नाही आहे, तर एक साईडचं आधी क्लीन करून घेणार आहे, त्यानंतर दुसरी साईड काढून घेणार आहे आणि अशा प्रकारे क्लीन करणार आहे. एक पिशवी घेतली, त्यामध्ये सगळं भरत आहे. त्याचबरोबर काही झाडांची ना पानं वगैरेसुद्धा वाळली होती तर तीसुद्धा मी काढून घेणार आहे, म्हणजे कट करून घेणार आहे, जेणेकरून झाडं जी आहेत ना ती स्वच्छ होतील. आणि मी जेव्हासुद्धा ग्रिल किंवा गॅलरी जी आपण आहे ती क्लीन करायला मी जेव्हा घेते ना तर मी आवर्जून एक गोष्ट करत असते, ती म्हणजे झाडांची माती जी आहे ना ती आजूबाजूने थोडीशी लूज करत असते. म्हणजे कसं असतं ना, वर्षानुवर्ष आपण त्यात पाणी टाकून माती एकदम गच्च बसलेली असते आणि त्यामुळे मला असं वाटतं ना झाडांची ग्रोथ व्यवस्थित होत नाही किंवा पाणी वगैरे व्यवस्थित झिरपलं जात नाही. त्यामुळे मी थोडीशी आजूबाजूची माती जी आहे ना ती लूज करून घेते, जेणेकरून ना झाडांची ग्रोथ चांगली होईल आणि या बाबतीत ना माझा एक्सपिरियन्स चांगला आहे असं मला वाटतं. आणि आज एक आवर्जून तुम्हाला गोष्ट दाखवत आहे मी. हे जे मातीचं पॉट आहे ना, भांडं जे आहे ते तुमच्यासोबत मी शेअर केलं होतं काही दिवसांपूर्वी एका व्लॉगमध्ये आणि मी खास बिर्याणीसाठी वगैरे आणलं होतं. पण 2 दिवसापूर्वी ना यामध्ये मी बिर्याणी करायला घेतली आणि हे भांडं जशा प्रकारे प्रोसेसने ना हे राबवलं जातं तसं मी सगळं राबवलं होतं भांड्याला. तरीसुद्धा ना हे भांडं फुटलं. म्हणजे बिर्याणी करायला मी ठेवली आणि त्याचा जो एक साईडचा पार्ट आहे ना तो माझ्या हातातच झाला आणि बघू शकता हे ढाकणसुद्धा तुटलेलं आहे थोडंसं.
थोडंसं. तर अजिबात मला हे भांडं आवडलं नाही. माझे पैसे सगळे वेस्ट गेले. वन टाईमसुद्धा मला याचा यूज झाला नाही. तर तुम्हीसुद्धा असं मातीचं भांडं घेण्याचा विचार जर करत असाल ना, तर या प्रकारचं तर नक्कीच घेऊ नका. कारण वेस्ट ऑफ मनी आहे. आणि ॲज अ इन्फ्लुएन्सर मला असं वाटतं की तुमच्यासोबत या गोष्टीसुद्धा आम्ही शेअर कराव्या. कारण जेव्हा आपण एखादी गोष्ट नवीन घेतो विकत, तर त्याचा रिव्ह्यू आम्ही तुम्हाला देत असतो. पण त्याचबरोबर ते भांडं वापरल्यानंतर ते कसं भांडं निघतं याचा रिव्ह्यू देणंसुद्धा मला गरजेचं वाटतं. सो त्यासाठी मी तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर केली. तर यामध्ये ना मी आता झाड लावून घेणार आहे. म्हणजे काही कुंड्या माझ्याकडे नाही आहेत. म्हणजे छोट्या-छोट्या भांड्यांमध्ये मी ना झाडं लावलेली आहेत. काही इंडोर प्लांट आहेत, काही दुसरी झाडं आहेत. तर म्हटलं चला आता हे भांडं रिकामं झालं आहे. ॲटलीस्ट अशा प्रकारे तर त्याचे थोडेसे पैसे वसूल होतील. या निमित्ताने ना ह्या भांड्यामध्ये मी झाड लावून घेणार आहे. जितके दिवस टिकेल तितक्या दिवस टिकेल असा विचार करून मी यामध्ये झाड लावून घेतलेलं आहे. आणि माती जी होती ना दुसऱ्या झाडातून थोडीशी काढून घेतली, कारण इतकी माती माझ्याकडे नव्हती. आणि मला असं वाटतं ना पाऊस चालू व्हायच्या आधी एकदा मला व्यवस्थित प्रॉपर माती सगळ्या झाडांमध्ये टाकून घ्यावी लागणार आहे. काही प्लांट्स जे आहेत ते मी त्या दुसऱ्या गॅलरीमध्ये सुद्धा शिफ्ट केले. आणि अशा प्रकारे माझी आजची क्लिनिंग जी आहे ती बऱ्यापैकी झाली होती. तर आजचा व्लॉग जो आहे ना तो थोडासा मिक्सअप असणार आहे. म्हणजे 2 दिवसाचा व्लॉग आहे आणि जुनासुद्धा आहे व्लॉग. कारण जेव्हा लिकेजचं काम करायला चालू केलं होतं घरामध्ये त्यावेळेला हा व्लॉग माझ्याकडनं शेअर करायचा राहून गेला. तर म्हटलं चला तेवढा शूट केला आहे तर तुमच्यासोबत शेअर करावा. आणि मी लग्नाला गेले होते ना त्या 2 दिवस आधीचा व्लॉग आहे हा. तर इथे मी आज माझं ना फेशियल करणार आहे घरच्या घरी. आणि त्याचबरोबर हेअर स्पासुद्धा करायचा आहे आणि मला थोडं वॅक्सिंग करायचं आहे. त्याचबरोबर थोडे फेशियल हेअर जे आहेत ग्रो झालेले ते सुद्धा मला क्लीन करायचे आहे. तर मी ना अशा प्रकारे ना O3चा ना पूर्ण ना हे कॉम्बोज घेऊन आली होती मी. फेशियल कॉम्बो जो येतो आपला, तर तोच घेऊन आली होती. आणि अशा प्रकारचे डब्बे मला याच्यासोबत मिळाले होते. आणि O3चा तुम्हाला तर सगळ्यांनाच माहिती आहे फेशियल किट किती महाग आहे. तर मी क्रॉफर मार्केटवरून थोडंसं रिजनेबल रेटमध्ये आणलं होतं आणि ह्याचा ना मी बऱ्यापैकी यूज केलेला आहे. आधीसुद्धा खूप वेळा वापरलेला आहे आणि घरच्या घरी मस्त होऊन जातं. जर तुम्हाला पार्लरला जायला कंटाळा येत असेल ना तर नक्की तुम्ही हा कॉम्बो जो आहे तो ट्राय करू शकता. तर इथे फेस क्लीन करून घेतलं. त्यानंतर ना क्लिन्झर यूज करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर मग मी इथे ना जे आहे ते स्क्रबिंग केलं आणि मग स्टीमसुद्धा घेतलेली आहे. स्टीम घेतल्यामुळे ना जे काही ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स असतात ते वरती येतात आणि आपण ते व्यवस्थित क्लीन करू शकता. लकीली मला ब्लॅक हेड्ससुद्धा नाही आहेत आणि व्हाईट हेड्ससुद्धा नाही आहेत, त्यामुळे मला याची गरज पडली नाही. त्यानंतर इथे थोडंसं मसाजसुद्धा मी गेलेलं आहे. घरच्या घरी ना तुम्हाला इतका प्रॉपर मसाज देता येत नाही, पण ठीक आहे कधीतरी म्हणजे तुम्ही पार्लर जाऊन करू शकता. पण इतर वेळेला जेव्हा असं वाटतं की नाही आपण घरच्या घरी करू शकतो, कमी पैशामध्ये सुद्धा होऊन जातं आणि पार्लरला बऱ्याच वेळ बसायलासुद्धा लागत नाही तुम्हाला. आणि अर्जंटमध्ये तुम्हाला कुठे जायचं असेल ना तर खूप जास्त ही गोष्ट ना उपयोगी ठरते. आणि हे बघा इथे माझं जे आहे मसाजिंगसुद्धा झालं होतं. तर मी इथे ना स्मूदिंग जेल जे आहे ते सुद्धा लावून घेतलं. खूप थंड वाटत होतं. आणि मी आता करायला घेतलेलं आहे हेअर स्पा. तर ही सुद्धा मी लॉरियलची ना रिपेअरिंग क्रीम जी आहे ती मी क्रॉफर मार्केटवरून आणली होती आणि डब्बा आहे. खूप वेळा यूज केला आणि तुमच्यासोबत खूप वेळा शेअरसुद्धा केलेला आहे. खूप छान इफेक्टसुद्धा आहे. हेअरफॉल जो आहे तो बऱ्यापैकी थांबलेलासुद्धा आहे माझा. तर आता हे लावून घेतलेलं आहे आणि हे अर्धा पाऊण तास थोडं ठेवायचं आणि मग हेअर वॉश करायचं आहे. तर मी म्हटलं चला तोपर्यंत आपले फेशियल हेअर जे आहेत ते सुद्धा काढून घेऊया. आणि या गोष्टी मी नेहमी करत नसते, तर महिन्याभरातून कधीतरी किंवा मग 1.5 महिन्यातून 2 महिन्यातून अशा करत असते. पण सोप्या जातात घरच्या घरी करायला. कारण आता सध्या मला पार्लरला जायला वेळसुद्धा नसतो आणि घरच्या घरी ह्या सोप्या होऊन जातात. आता मला लग्नालासुद्धा जायचं होतं, तर थोडंसं टापटीप दिसणं गरजेचं आहे. सुंदर नाही पण नीटनेटकं टापटीप दिसणं खूप गरजेचं आहे आजच्या काळामध्ये. आणि प्रत्येक गोष्टीला भरपूर पैसे लागतात असं नाही आहे. तर तुम्ही अशा प्रकारचं फेशियल किट जर घरी आणून ठेवलं तर तुम्ही खूप कमी पैशामध्ये बऱ्याच महिने करू शकता. त्याचबरोबर वॅक्सिंगसुद्धा अगदी मोठा डब्बासुद्धा 150 पर्यंत येऊन जातो आणि यामध्ये तुम्ही 5 ते 6 वेळासुद्धा वॅक्सिंग करू शकता. तरी ते सोपं आहे. थोडंसं आपल्याला असं वाटतं की डिफिकल्ट आहे, पण काही नाही. तुम्ही जेव्हा करायला सुरुवात करता ना तर तो खूप इझी वाटून जातं तुम्हाला. कोणतीही डिफिकल्टी येत नाही आणि अगदीच तुमचा ज्या ठिकाणी हात पोचत नसेल त्याच ठिकाणी तुम्ही तुमच्या पार्टनरची हेल्पसुद्धा घेऊ शकता किंवा घरामध्ये इतर कोणी असेल त्यांची हेल्प घेऊ शकता, मैत्रिणीची हेल्प घेऊ शकता.
तर मी बऱ्याच वर्ष तर म्हणजे जॉबला जेव्हा नव्हती, मी कॉलेजला जायचे, तर बरेच वर्ष आम्ही स्वतःच घरी करायचो या सगळ्या गोष्टी. तर अशा प्रकारे माझ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच क्लीनअप झालेल्या आहेत. आणि मग त्याच दिवशी नाही, इव्हनिंगला आम्ही आलेलो आहोत बड्डे सेलिब्रेशनसाठी. मिस्टरांचा बड्डे होता त्याच दिवशी. तर इव्हनिंगला आम्ही मस्त डिनरचा प्लॅन केला आणि बाहेर आलेलो होतो आम्ही. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Chetanda. Happy birthday to you. Yay! अरे तू नाही. सो छोटंसं बड्डे सेलिब्रेशन इथे केलं आणि खूप छान प्लेस होती, समुद्रकिनाऱ्याजवळ होती. माहीम कोळीवाडा आय थिंक म्हणतात याला. तर जेवणसुद्धा खूप टेस्टी होतं. नॉनव्हेज खाल्लं होतं आम्ही, पण खूप टेस्टी जेवण होतं. आणि त्यानंतर मस्त माटुंग्याला मग काही पानसुद्धा एन्जॉय केला. तर अशा प्रकारे आजचा व्लॉग जो आहे तो मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला तो आवडला असेल.